आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड लिहू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मंजिरी, दादासाहेब, अथर्व हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा मंजिरी दादासाहेबांना सांगत असते की मी तुम्हाला खूप वर्षापासून ओळखते दादासाहेब. मला माहिती आहे तुम्ही ऑफिसचं काम झालं म्हणून आला नाही आहेत, की घरचं सगळं काही ठीक आहे ना, सगळे काही व्यवस्थित आहेत ना, हे बघायला तुम्ही लवकर निघून आला आहात. तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब का तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही तसं काही नाही आहे. तेवढ्यात मीरा येते. तेव्हा अथर्व बोलतो की आई, मीरा आणि तुमच्या दोघांचं बोलणं झालं का? तेव्हा मंजिरी बोलते की नाही, आमचं बोलणं नाही झालं, पण मी तयार आहे, आम्ही आत्ताही बोलू शकतो म्हणून. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की मीरा चल ये माझ्या रूममध्ये, आपण बोलूया. तुला काय शंका कुशंका असतील ना, तू मला विचारू शकतेस, मी तुझी सगळी उत्तरं द्यायला तयार आहे म्हणून. तेव्हा मीरा जात नाही, मंजिरी निघून जाते. तेव्हा मीरा तिथे शांत उभी राहते. तेव्हा अथर्व तिला खुणवतो की जा म्हणून. तेव्हा मीरा थोड्या वेळात मंजिरीच्या खोलीत येते. मंजिरीच्या खोलीत आल्यावर मंजिरीला हसायला येत असतं. तेवढ्यात मीराची चाहूल लागताच मंजिरी मागे बघते. मागे बघितल्यावर बोलते की ये मीरा ये. तेव्हा ती मीराशी बोलत असते आणि बोलते की मीरा तुला काय विचारायचे विचार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार आहे. तेवढ्या तिथे अंबिकाही येते. तेव्हा मंजिरीला अंबिका आल्यावर समजतं. मंजिरी थोडी तिच्या बिहेवियरमध्ये चेंज करते. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा तुला हेच विचारायचं आहे ना, की तुझे बाबा त्या दिवशी जे बोलत होते ते सत्य आहे की नाही? हो ते सत्य आहे. हो ते सत्य आहे. तुझ्या आईला मीच जाळून मारलं आहे. तुझ्या बहिणीला पण मीच घेऊन आली आहे. तुझं सगळं अख्खं कुटुंब बरबाद मीच केलं आहे. अशी मंजिरी बोलत असते. तेव्हा मीराला शॉक बसतो आणि अंबिकालाही. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते आणि अंबिका मीराकडे बघत असते. अंबिकाला हे खरं वाटत नसतं, कारण की तिचा मंजिरीवर डोळे झाकून विश्वास असतो. पण मीराला हे सगळं पटत असतं. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघते आणि पुन्हा स्टेटमेंट चेंज करते आणि बोलते मीराला की मीरा तुला हेच ऐकायचं होतं ना? हे बघ मीरा, जर तुझा आणि अथर्वचा संसार योग्य होत असेल, जर तू माझ्या काही बोलण्याने जर तुझ्यामध्ये काही परिवर्तन होत असेल तर मी तयार आहे. हेच सत्य ऐकायचं आहे ना, तर मी सगळा आरोप माझ्यावर घ्यायला तयार आहे म्हणून. तेव्हा अंबिकाला पुन्हा मंजिरीबद्दल कनवळा येतो आणि मीरावर राग येत असतो. मीराला मात्र कळत असतं की मंजिरी काहीतरी खोट करते म्हणून. तेव्हा मंजिरी मीराला सांगत असते की मीरा अगं, मला अथर्वचा आणि तुझा संसार खूप महत्त्वाचा आहे आणि मला जास्त करून माझी नात महत्त्वाची आणि तुला अथर्वला आणि वेदाला तू जास्त महत्त्वाची, म्हणून मला तुमचा संसार महत्त्वाचा आहे. आणि ह्या कुटुंबाला तिने कसं काय सांभाळलं हे सगळं नाटक करत असते. मंजिरी सगळं सांगत असते. तेव्हा मंजिरीचा पाठमोरी मीरा आणि अंबिका उभी असते. तेव्हा अंबिका चिडून मीराला बोलते, बघितलंस मीरा, बघितलंस आई किती चांगल्या आहेत, त्या सगळ्या एक्सेप्ट करतायत का, की तुला वाईट वाटू नये म्हणून, आणि तू अशी का वागतेस अगं त्यांच्याशी? तेव्हा अंबिका बोलता बोलता मीराला बोलून जाते की हे सगळं अमावस्या, तुळस, बिब्बा, मंत्र हे सगळं काय मीरा, तू काय करतेस, का त्रास देतेस आईंना? तेव्हा मंजिरीच्या हे लक्षात येतं. ते शब्द ऐकल्यावर मंजिरीचा थरकाप होतो. मंजिरी पटकन मागे वळून बघते आणि अंबिकाकडे एकटक बघायला लागते. तेव्हा मीराला थोडा डाऊट येत असतो की मंजिरीला अंबिका दिसते म्हणून. मीरा तिच्याकडेच बघत असते आणि अंबिका रडत असते. मंजिरीचं लक्ष पूर्णपणे अंबिकाकडे असतं आणि मीराचं लक्ष पूर्णपणे मंजिरीकडे असतं. तिला तिचा डाऊट खरा होणार तेवढ्यात मंजिरीचं लक्ष मीराकडे जातं की ती अंबिकाकडे बघते हे मीरा बघते असं बघून मंजिरी लगेच मीराकडे वळते आणि रडायला लागते आणि असं दाखवते की माझं अंबिकाकडे लक्ष नाही आहे म्हणून. तेव्हा मंजिरी मीराला बोलते की मीरा, मी तयार आहे, सगळा आरोप माझ्यावर घ्यायला तयार आहे. आणि मंजिरी रडत रडत तिथून निघून जाते. मंजिरी मीराच्या खोलीतून बाहेर येते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला चिंता वाटायला लागते की अंबिका काय बोलत होती ही, आणि ते शब्द का उच्चारले, म्हणजे काय चाललंय मीराच्या डोक्यात, मीरा काय प्लॅन करते, असं मंजिरीला चिंता वाटू लागते. इकडे मीरा गुपचूप रात्री त्या अडगळीच्या खोलीत येते. अडगळीच्या खोलीत येऊन ती
मंत्रवाली चिठ्ठी तिने फुलदाणीमध्ये ठेवली असते ती काढते. ती चिठ्ठी काढल्यावर मीरा बोलत असते की मला माझ्या सासूचं खरं रूप लवकरात लवकर शोधावंच लागणार आहे. मला कळत नाही की तिच्या मनात काय चालू आहे म्हणून. मीरा बोलत असते तेव्हा मीरा बोलते की माझीच चूक आहे. मला काय गरज होती झोपेत बरमळायची. आणि झोपेत बरमळल्यामुळे ते ऐकलं अथर्वण त्यांनी ऐकलं आणि अथर्वण त्यांनी सांगितल्यामुळे हे अंबिकाताईने ऐकलं. आणि अंबिकाताई पण जोरात आईंसमोर बोलली असं मीरा बोलणारच. तेवढ्यात मीरा थोडी शांत होते आणि मीराच्या ते सगळं लक्षात येतं की जेव्हा अंबिका बोलत असते, अंबिका त्या 4 वस्तूंचे नाव घेते तेव्हा मंजिरी थोडी घाबरते आणि मंजिरी अंबिकाकडेच बघत असते. तेव्हा मीराच्या ते डोक्यात येतं. तेव्हा मीरा बोलते की म्हणजे आईसाहेबांना ताई दिसतच असेल का? की नाही नाही असं कसं दिसणार आहे ताई? पण मग मीराला पुन्हा घाबरल्यासारखं होतं. मीरा बोलते की नाही, जर असं असेल की अंबिकाताईचं बोलणं, अंबिकाताईचं दिसणं जर आईसाहेबांना दिसत असेल तर मग इथून मागे आम्ही जे जे काही बोलत होतो, जे जे काही प्लॅन केले होते ते आईसाहेबांनी ऐकलेच असतील. तेव्हा मीरा बोलते की मला आता जपून राहावं लागेल. मला आईसाहेबांसमोर अंबिकाताईशी बोलणं तुटक ठेवावं लागेल. कारण की अंबिकाताई ही आईसाहेबांनासुद्धा दिसते आणि आमचं बोलणंही आईसाहेब ऐकत असणार. कारण की मीराच्या डोळ्यासमोर सगळा पिक्चर येतो. कारण की मंजिरी पूर्णपणे हादरली असते जेव्हा अंबिका त्या वस्तूंचे नाव घेते तेव्हा. आणि मंजिरीला हेही टेन्शन असतं की आपण शिवनाथला तर कैद केलं आहे आणि ती आता मीरालाही मारू शकत नाही. कारण की तिचा प्लॅन फसलेला असतो. तिला मारायचं, तिला आणि मार्जरीला, मीराला आणि मीराच्या पोटी जन्मा येणाऱ्या मुलीला मारून त्यांना चिरतारुण्य मिळवायचं असतं. पण त्यांच्याकडनं खूप साऱ्या वर्षामागे एक चूक झालेली असते की ते मीराच्या ऐवजी अंबिकाला घेऊन जातात आणि अंबिकाला त्यांनी मारलेलं असतं आणि ते आता वेदाच्या मारायचं प्लॅनिंग करत असतात. पण त्यांचा सगळा प्लॅन फेस करतो. आता तिला अथर्वला आणि मीराला जवळ आणायचं असतं. कारण की तिला मीराला झालेलं मुलगी आणि मीरा या दोघींना मारून कवडीमध्ये कैद करायचं असतं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.